आळस हा माणसाचा शत्रू आहे. पण मी म्हणते कम्फर्ट झोन हा माणसाचा मोठा शत्रू आहे. आळस तर आपल्या कम्फर्ट झोनचा आउटकम आहे. त्यामुळे आपल्या मुलांच्या यशाचा सगळ्यात मोठा अडथळा किंवा शत्रू हा त्यांचा कम्फर्ट झोन आहे. जेव्हा मुलांना एक आरामदायी आयुष्य मिळतं, तेव्हा त्या आरामातून आळस जन्माला येतो. कम्फर्ट झोनमध्ये राहून एवढी सवय होते, की एखाद्या दिवशी रोज ठरलेल्या रुटीनपेक्षा काही वेगळं करावं लागलं, तर मुलांची तारांबळ उडते. मुलं नवीन आव्हानांना सामोरे जाऊ शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांची प्रगती थांबते. जर आपण रोज सकाळी आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर पाऊल टाकलं तर दिवसाची सुरुवात एका चांगल्या कर्माने होते आणि हेच कर्म दिवसभर चांगलं कर्म करायला बळ देतं. कारण हाच तर खरा कर्मांचा सिद्धांत आहे ना. चांगले काम आपल्याला आणखीन चांगलं काम करायला प्रोत्साहन देतात आणि वाईट कर्म आणखीन वाईट कर्म करायला भाग पाडतात. म्हणूनच पालक म्हणून आपल्या मुलांना फक्त आरामदायी जीवन देण्यापेक्षा त्यांना त्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडायला शिकवा. आणि बघा तुमच्या मुलांची प्रगती किती छान होते ते. आजपासून मुलांना आळस झटकून अभ्यास करा म्हणण्याऐवजी कम्फर्ट झोन झटकून अभ्यास करा असं म्हणा.